अहमदाबाद येथे झालेला पराभव भारताच्या गोटात मोठी खळबळ उडून गेला आहे. हा नुसता पराभव नसून टीम इंडियाच्या चाहत्यांची हृदयाची ठोके वाढवून गेला. क्रिकेट प्रेमी आता भारत कसा सेमीफायनलला पोहोचेल याचा विचार करू लागले आहे. तर थांबा, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती वाटा आहेत, कोणती वाट खडतर आणि कोणती सोपी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना झाला. भारतीय संघ या सामन्यात फेवरेट होता. चाहते आपले, मैदान आपलं. पण मैदान गाजवणारा संघ आफ्रिका ठरला. मजबूत संघ समोर येताच भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी ढेपाळली. प्रोटीस संघाने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव करत सूर्यासेनेला जबरदस्त धक्का दिला. जे चाहते कालपर्यंत आफ्रिका पराभूत व्हावा अशी इच्छा व्यक्त करत होते, तेच आज आफ्रिका जिंकायला पाहिजे असे म्हणू लागले आहे. कारण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित दोनही सामने जिंकले तर ते भारताच्या फायद्याचे ठरणार आहे. सर्वप्रथम टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताचा रन रेट घसरला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांत केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, जेणेकरून रन रेट चांगला होईल. सर्वात सोपा मार्ग म्हणजे आफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि दुसरीकडे भारताने आपले 2 सामन्यात विजय मिळवला की टीम इंडिया सहज सेमीफायनल गाठू शकते. आफ्रिकेची एक हार भारताचे टेन्शन वाढवणारी ठरू शकते. अशा परिस्थितीत टीम इंडियाला रनरेट सह उर्वरित दोन्ही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे.